बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा। भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला स्वामित्वाचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे, सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे। त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला विधी मी माझ्या तमाम जनतेकडून। पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथे बसलेली आहे। तुम्हीच आमचं देव आहे, तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे। एकाएकी पाडले का पाडले काय नाही आम्ही बोलत नाही। मला एकटं पाडलं याचं मला दुःख नाही जीवनात। माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती। ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत। हत्ती संघ कुस्ती खेळलेला मी पहिल्यावर तो लगा कशासाठी तुम्ही रे अडवाला, जोडच तुमची माझी नाही। एक जण मला पूर्ण अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो, नाही याचा उपयोग। बोललो मी शून्य नाही होणार। तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिने दिलं नाही। तर ज्यांना अहंकार चालला होता अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता। फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ सुरू आहे। काय वरडायला लागलाय आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय कुणाला काय करतोय। आमदारकीच्या निवडणुकीत मी सोसलं सगळं जाऊ द्या म्हटलं, एक तरुण उमेदवार उभा राहिला, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही। मी काय दोघं एक शब्द बोललो। कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायची दीपक साळुंखे बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण